हॅलो फ्रेंड्स, मी सचिन चव्हाण तुम्हा सर्वांचं एमपीएससी ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण पर्यावरणाचा पुढचा टॉपिक म्हणजेच परिस्थितिकीय पिरॅमिड्स यांचा अभ्यास करणार आहोत. तर चला लेक्चरला सुरुवात करूया. तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ. बघा, परिस्थितीय पिरॅमिडचा अभ्यास करताना आपल्याला सर्वात सुरुवातीला त्याचे 3 प्रकार समजून घ्यायचे आहेत. संख्येचा परिस्थितिकीय पिरॅमिड, जैव वस्तुमानाचा परिस्थितिकीय पिरॅमिड आणि ऊर्जेचा परिस्थितिकीय पिरॅमिड असे हे 3 प्रकार पडतात. आपण ऊर्जेचा पिरॅमिडपासून अभ्यास करणार आहोत. आता ऊर्जेचा पिरॅमिड म्हणजेच काय बघा, पिरॅमिडचा अर्थच असा आपण ट्रायंगल असं समजतो, त्याच संदर्भातला हा अभ्यास आहे. बघा, जेव्हा आपण पिरॅमिडचा अभ्यास करतो किंवा एखाद्या पिरॅमिडचा बोलताना पिरॅमिड्समध्ये आपण लेवल्स पाडलेले आहेत आणि आपण जेव्हा अन्न साखळी याचा अभ्यास करताना प्राथमिक, नंतर खाली उत्पादक, प्राथमिक भक्षक, नंतर सेकंडरी भक्षक म्हणजे दुय्यम भक्षक, तृतीयक भक्षक अशा प्रकारचा अभ्यास केला होता. तर ह्या ज्या लेवल आहेत तर इथे जे असतात ते उत्पादक असतात सगळ्यात सुरुवातीला आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी जे असतात ते सगळ्यात शेवटचे भक्षक असतात आणि हे या फ्लोमध्ये ऊर्जेचं काय होतं, संक्रमण होतं. हा कन्सेप्ट जर तुम्हाला लक्षात आला असेल तर तुम्हाला ही डायग्राम सहज आणि सोप्या पद्धतीने संपेल. आता इथं आपण संख्येचा म्हणजे जीवसंख्येचा अभ्यास करणार आहोत. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीला प्रायमरी प्रोड्युसर्स जे काय असतील ते सगळ्यात खाली येतील, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला येतील. प्रायमरी प्रोड्युसर्स कुठले आहेत, इथे कोण असणार आहेत तर वनस्पती असणार आहेत. ते वनस्पती इथे आलेले आहेत. त्यानंतर त्यांना खाणारे प्रायमरी कन्झ्युमर्स म्हणजे प्राथमिक भक्षक आले. आता कधीही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जे प्रोड्युसर्स असतात त्यांचं प्रमाण जे आहे म्हणजे त्यांची संख्या जी आहे ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते. त्यानंतर त्यांना खाणारे जे कन्झ्युमर्स आहेत यांची संख्या कशी आहे, थोडीशी कमी असणार आहे, कारण की ऊर्जेचं संक्रमण काय होते, हळूहळू कमी होत जातं, म्हणून वर असणाऱ्या यांची संख्या काय आहे, कमी आहे. त्यानंतर सेकंडरी कन्झ्युमर्स त्यांची संख्या अजून सुद्धा कमी आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचे टर्शरी कन्झ्युमर्स यांची संख्या अजून काय आहे, कमी आहे. म्हणजे हा जो पिरॅमिड काढला याचा आकार कसा झालेला आहे तर सरळ आकार झालेला आहे, म्हणजे हा उभा पिरॅमिड असं आपण म्हणतो याला. म्हणजे संख्येचा पिरॅमिड जर आपल्याला काय काढायचा असेल, कशाचा, परिस्थितिकीय पिरॅमिड मधला संख्येचा पिरॅमिड, तर तो कसा असणार आहे, उभा असणार आहे. कसा येणार आहे, तो उभा येणार आहे, म्हणजे हा सरळ ट्रायंगल आकारामध्ये येणार आहे. पण कधी कधी काय होऊ शकतं की वनस्पती आहे ती एकटीच आहे आणि तिच्यावर जगणाऱ्या काही माशा आहेत त्या खूप साऱ्या प्रमाणात आहेत, त्या वनस्पतीवर जगणाऱ्या माशा, असं होऊ शकतं. आणि त्यानंतर त्या माशांवर जगणारे पक्षी आहेत त्यांची संख्या काय आहे, कमी आहे, अशी सुद्धा एखादी कंडिशन असू शकतं. मग अशा वेळेस जर पिरॅमिडचा अभ्यास केला, असं कधी कधी होतं, त्या पिरॅमिडच्या अभ्यासाला आपण उपडा पिरॅमिड असं म्हणतो. कसा पिरॅमिड, उपडा पिरॅमिड असं म्हणतो. अशी सिच्युएशन कधी कधी होऊ शकते. म्हणजे एका झाडावर कीटकांची संख्या कशी आहे, खूप जास्त प्रमाणात असू शकते एखाद्या वेळेस. ते सीझनेबल आहे, म्हणजे कधी सीझन तसा असेल तर होऊ शकते. म्हणजे आंब्याच्या झाडावर आंबे येण्याच्या काळामध्येच खूप जास्त माशा बसतात किंवा खूप जास्त कीटक येतात किंवा रोग येतो. अशा वेळेसच काय म्हणतो आपण, असा परिस्थितिकीय पिरॅमिड जो आहे तो असा एखाद्या वेळेस दिसू शकतो. पण याला कुठला पिरॅमिड म्हणायचं, मग उपडा पिरॅमिड असं म्हणतो आपण. बघा, इथे जीवांची संख्या उत्पादक ते तृतीय भक्षक कशी जाते, घटत जाते. कशी जाते, घटत जाते. ती घटत गेल्या कारणाने हिचा जो पिरॅमिड आहे तो कसा येतो, उभा पिरॅमिड येतो. बघा इथे हे अशा प्रकारामध्ये, ठीक आहे. किंवा आता उपडा पिरॅमिडचा जर आपण अभ्यास करायचा असला तर बघा इथे उत्पादक कसे आहेत, उत्पादकांवर खूप सारे भक्षक आहेत. खूप सारे भक्षक कसे आहेत, बघा इथे एकच प्रोड्युसर आहे, त्यावर जगणारे खूप सारे प्राणी पक्षी आणि त्यावर काही प्रमाणात असणारे भक्षक, अशा प्रकारचा जर येऊ शकत असेल त्याला उपडा पिरॅमिड असं आपण काय म्हणू शकतो. आता जैववस्तुमानाचा पिरॅमिडचा अभ्यास करूयात. आता जैववस्तुमान म्हणजे तिथे असणाऱ्या प्राण्यांची संख्या, याला आपण जैववस्तुमान असं म्हणतो. आता ऊर्जा विनिमयाच्या पातळीनुसार संक्रमित होणारे वस्तुमान कसे आहेत, तर म्हणजे इथून इकडे जाणारं वस्तुमान, इथून इकडे जाणारं वस्तुमान कसं होत जातं, तर कमी कमी होत जातं. कसं होत जाते, कमी कमी होत जाते. यालाच काय म्हणतो आपण, उभा पिरॅमिड असं म्हणतो. उभा पिरॅमिड म्हणजे सरळ त्रिकोण आकारात येणारा. आता उपडा पिरॅमिडचा आपण अभ्यास करूयात. उपडा पिरॅमिड म्हणजे काय बघा, तर एखाद्या वेळेस इथे वनस्पती प्लवंग आहेत, ठीक आहे. त्या वनस्पती प्लवंगांना अचानक खूप जास्त प्रमाणात मासे खायला लागतात, कारण की माशांच्या प्रजननाचा काळ किंवा माशांचा वाढीचा काळ तिथे आहे, त्यांना त्या दरम्यान जास्त अन्न लागतं. म्हणून इथे असणाऱ्या फायटोप्लॅन्क्टन्सला खूप सारे मासे खातात आणि ह्या माशांवर खूप कमी प्रकारचे मासे जगतात. म्हणजे इथे असणाऱ्या माशांची संख्या वाढल्या न कारणानं इथे यांना खूप जास्त मुबलक प्रमाणात अन्न निर्माण होतं. तेव्हा जर आपण पिरॅमिडचा अभ्यास केला तर तो कुठल्या या प्रमाणामध्ये दिसेल, म्हणजे प्रोड्युसर्स एवढे, प्रोड्युसर्सला खाणारे कन्झ्युमर्स एवढे आणि त्यानंतर परत त्या कन्झ्युमर्सला खाणारे छोटे कन्झ्युमर्स, म्हणजे हे अशा प्रकारामध्ये आपल्याला डायग्राम दिसू शकते. तर ह्याला उपडा पिरॅमिड असं म्हणतात.
आणि हा जो आहे तो कुठला झाला, उभा पिरॅमिड झाला ऑफ जैववस्तुमान साठीचा, म्हणजे त्याला आपण बायोमास असं इंग्लिशमध्ये म्हणतो. बघा इथे तुम्हाला दाखवण्यात आलेलं आहे पिरॅमिड्स ऑफ नंबर्स, म्हणजे संख्येचा पिरॅमिड काढताना तो असा असू शकतो, याला सरळ म्हणतो, आणि किंवा तो असा असू शकतो संख्या कमी, इथे संख्या खूप जास्त, याला आपण उपडा पिरॅमिड म्हटलं, आणि नंतर परत संख्या कशी कमी कमी होत जाते. पिरॅमिड्स ऑफ बायोमास आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा इथे बायोमास म्हणजे जैववस्तुमान, हा सरळ पिरॅमिड, आणि इथे परत उपडा पिरॅमिड आलेला आहे ह्या संदर्भात असा या प्रकारात. आणि सगळ्यात शेवटचा पिरॅमिड ऑफ एनर्जी दाखवलं त्यांना, एनर्जीचा हा उभा पिरॅमिड, आणि जर आपण उपड्याचा अभ्यास केला तरी तो सुद्धा कसा येणार आहे, उभाच येणार आहे, कारण की एनर्जी कधीही लोअर लेवलकडून हायर लेवलकडे जाताना तिची संख्या जी आहे ती कशी होत जाते, कमीच होत जाते. म्हणजे तुम्हाला इथे MCQ लक्षात ठेवण्यासारखं आहे की हा नेहमी कसा असणार आहे, उभा असणार आहे. इथे उभा आणि उपडा अशा दोन्ही प्रकारामध्ये तुम्हाला इथे दिसू शकतो. आता बघा ऊर्जेचा पिरॅमिडचा आपण अभ्यास करतो, आपण तिसरा पिरॅमिडचा अभ्यास करणार आहोत. त्याला लिंडमनचा नियम सुद्धा लागू होतो. उत्पादक ते प्राथमिक भक्षक असं जे ऊर्जेचं हस्तांतरण आहे ते कसं आहे, परिपूर्ण नाही आहे. का नाही आहे, कारण की वनस्पतीने तयार केली 100% ऊर्जा त्यावर जगणारे पक्षी घेऊ नाही शकत, किंवा वनस्पतीतून पक्ष्यांकडे जाणारी ऊर्जेचा काही प्रमाणात लॉस होतो, त्यामुळे ऊर्जेचे हस्तांतरण आहे ते परिपूर्ण नाही आहे. लिंडमनच्या नियमानुसार प्रत्येक लेवलला 10% एनर्जी लॉस होत जाते. हा नियम लिंडमननं सांगितला, म्हणून ऊर्जाचा पिरॅमिडला सुद्धा लिंडमनचा पिरॅमिड असं आपण कधी कधी म्हणतो. बघा, आणि असा प्रकारात 10% लॉस चालला आहे, म्हणजे ऊर्जा कशी चालली आहे, एका पातळीकडून दुसऱ्या पातळीकडे कमी कमी होत चालली आहे. म्हणून जे पोषण पातळ्यांची जी संख्या आहे ती कशी आहे, लिमिटेड आहे. 3 किंवा 4 पोषण पातळ्यांमध्येच आपण एखादी अन्नजाळी संपवू शकतो, किंवा ती ऑलरेडी संपलेली असते. म्हणून 3 किंवा 4 एवढ्याच लेवल आपण ऊर्जेच्या पिरॅमिडमध्ये पाहतो. ऊर्जेचा पिरॅमिड जो आहे तो नेहमी कसा असतो, उभा असतो. मी तुम्हाला सांगितलं कितीही काहीही बदल झाले तरी तो असा ट्रायंगल फॉर्ममध्येच दिसणार आहे आपल्याला. त्याला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स असं म्हटलेलं आहे. हा शब्दसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा इथे ऊर्जेचा पिरॅमिड जो दाखवला आहे तो आपण उभा दाखवलेला आहे. प्रायमरी प्रोड्युसर्सकडून प्रायमरी कन्झ्युमर्स, सेकंडरी कन्झ्युमर्स, नंतर थर्ड लेवल, आणि सगळ्यात शेवटी मग विघटक, अशा प्रकारामध्ये हे ऊर्जेचा पिरॅमिड. आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा लेक्चर जरूर आवडला असेल. प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.